नमस्कार, आईच्या किचनमध्ये स्वागत। आज दाखवत आहे हराभरा कबाब रेसिपी। त्याच्याकरता साहित्य लागणार आहे मटार आणि पालक, हे महत्त्वाचं साहित्य आहे। आता मी मटार पाण्यात पाणी घातलेलं आहे। 1 कप मटार घेतलेले आहेत आणि अर्धी जुडी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ घेतलेली आहे। देठ कोवळी आहेत म्हणून तसेच ठेवलेले आहेत। तर हे दोन्ही एकत्र करून मी उकळवून घेणार आहे, ब्लांच करून घ्यायचंय 5 मिनिटाकरता। आणि आता हे मी उकळायला ठेवतेय। मटार आणि पालक एकत्रच शिजवायचं आहे, कारण आपल्याला जास्ती खूप शिजवायचं नाही, ब्लांच करून घ्यायचंय। मग त्याची प्युरी करायची आहे। शिजवताना थोडंसं मीठ घालणार आहे आणि आता हे 5 मिनिटात छान शिजवून ब्लांच होऊन होईल। मग आपण लगेचच पुढची रेसिपी बघणार आहोत। आता मटार पालक छान वाफवले तर मी ते काढून घेतलेले आहेत चाळणीत। पूर्णपणे पाणी निघून जायला हवंय। थोडंसं थंड पाणी घालतेय आणि पूर्ण थंड झालं की आपल्याला त्याची प्युरी करायची आहे। पाणी अजिबात घालायचं नाहीये। वाटताना त्याच्यात कोथिंबीर, मिरच्यांचे मी 4-5 तुकडे घेतलेले आहेत, आलं आहे आणि 10-12 पुदिन्याची पानं, हे असं मी वाटताना घालणार आहे। हे पूर्ण थंड झालं की आपल्याला वाटून घ्यायचंय। आता हे सगळं थंड झालेलं आहे, पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। वाटताना पाणी पण अजिबात घालायचं नाहीये। हे कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, पुदिना, आता मी हे वाटून घेतेय आणि याच्यात थोडं मीठ घालणार आहे वाटताना। आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। जे आपण ब्लांच करून घेतलं होतं त्याच्यात मी आता कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, पुदिना, मीठ असं घालून हे सगळं वाटून घेणार आहे। प्युरी करायची आहे। वाटताना पाणी अजिबात घालायचं नाहीये। आता मटार पालक ह्याची प्युरी करून झालेली आहे। किती रंग सुंदर आलेला आहे। आता हे आपल्याला परतवून घ्यायचंय, म्हणून आता एकीकडे कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात तेल घातलंय आणि आता फक्त थोडंसं जिरं घालायचंय। जिरं चांगलं फुललं की याच्यात ही प्युरी घालणार आहे आणि प्युरीला छान 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहे। गॅस बारीक ठेवलेला आहे आणि याच्यात आता थोडंसं पाणी राहतं पालकचं आणि वाटाण्याचं, ते सगळं पूर्ण निघून जायला पाहिजे। आणि आता ह्याच्यात मी थोडेसेच मसाले घालणार आहे, जास्ती नाही। लाल तिखट, जिरा धना पावडर आणि जिरा पावडर एवढंच घालणार आहे। तुम्हाला जर आणखीन तिखट करायचं असेल तर जास्ती गरम मसाला हवा तर घालू शकता, पण हे बेसिक मसाले एवढेच घालायचे। ज्याची ही जी चव आहे ती जास्ती मसाले घालून निघून जाते। आता हे छान परतवून घेते मी। आता हे छान कोरडं झालंय। आता ह्याच्यात मी 2 चमचे बेसन घालणार आहे, कारण आपल्याला बाइंडिंग करता काहीतरी घालायला लागणार, म्हणून हे बेसन मी 2 टेबलस्पून घातलेलं आहे। आणि आता छान परतवून घेते परत 1-8 मिनिटाकरता। हे आता बेसन घालून 1-2 मिनिटं छान परतवून झालेलं आहे। तर गॅस बंद करतेय आणि हे थंड करून मग आपल्याला ह्याच्यात बटाटा किसून घालायचा आहे। गॅस बंद करतेय। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे
मध्यम आकाराचे 2 बटाटे किसून घेतलेत. आता मी त्याच्यात ते घालणार आहे. थोडंसं मीठ घातलं आहे, कारण मी शिजवताना मीठ घातलं होतं, प्युरी परतवताना मीठ घातलं होतं, म्हणून आता परत तो अंदाज घेऊन मीठ घातलेलं आहे. आणि आता बटाटे घालून सगळं मिश्रण एकत्र करून घेते. आता हे छान कालवून घ्यायचंय आपल्याला. आता बटाटा छान एकजीव झालेला आहे, तर थोडंसं हाताला तेल लावून घेते. आणि आता आपल्याला कबाब करायचे आहेत. आपल्याला किती मोठा छोटा घ्यायचा आहे त्याच्या अंदाजाने करायचे आपल्याला. किती छान रंग आलेला आहे. आणि वरता हा काजू लावायचा आहे. आणि आता असेच करून घेते सगळे. एकीकडे तवा तापत ठेवलेला आहे. तेल घालून आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. आता असेच बाकीचे मी सगळे करून घेते. तर तवा गरम करून ह्याच्यात हे सगळे कबाब तयार करून ठेवलेले आहेत. थोडंसं तेल घातलंय, तर आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. तर मी हे छान करून घेते. हे आता दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय झालेले आहेत. आता मी काढून घेणार आहे. हराभरा कबाब तयार आहे सॉस चटणी सोबत. आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा.